सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू राघवला ठणकावून सांगते की अरे, काल आलेल्या या मुलासाठी तू माझ्यासोबत भांडतोस. अरे, आपलं रक्त परकं रक्त यातला फरक समजतो का तुला? तेव्हा रागाने लालबुंद होत राघव हा काकूकडे बघतो आणि म्हणतो की काकू, रक्ताची फक्त नाती नसतात तर नाती मनाची सुद्धा असतात. राघव म्हणतो की विनूचं आणि माझं सुद्धा नातं तेच आहे. तो माझा मुलगा आहे, तो परका आहे असं तू समजू नकोस काकू. आत्तापर्यंत मी तुझा मान ठेवत आलो आणि मी तुला काहीही बोललो नाही. राघव म्हणतो की पण तू हे असं विचित्र बोलून तुझ्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात. तेव्हा मला माझ्या लिमिट्स क्रॉस करायला लावू नको काकू. अशा स्पष्ट शब्दात आता राघव काकूला बोलतो. काकू म्हणते की अचानक सिंधू तुझ्या आयुष्यात आली आणि निघून गेली. यामुळे राघव तुझी काय अवस्था झाली तुला माहीत आहे का? तुला कदाचित आठवत नसेल पण मला सर्व माहिती आहे. काकू म्हणते की ती पुन्हा तुझ्या आयुष्यात येईन आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, पण आता मी हे माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही राघव. राघव म्हणते की काकू, मुळात तो हा विषय कोणता आहे आणि कुठे घेऊन चाललीस या विषयाला तेच काही कळत नाही. मला आता या विषयावर बोलायचंच नाही. असे म्हणत रागाने विनूला उचलून राघव हा आतमध्ये निघून जातो. राघव रागाने गेल्यानंतर काकू विचार करत म्हणते की राघवने मला उलट उत्तर दिलं आणि माझ्यासोबत तो असा वागला. तेव्हा काकू म्हणते की हा तोच राघव आहे का ज्या राघवला मी लहानाचा मोठा केला? विनायका देवा, हे सर्व काय चाललंय? तेव्हा राजेश्री आता काकूला समजावू लागते. तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. तेव्हा काकू म्हणते की मी विचार करू नको तर काय करू आता? मधू म्हणते की विनूवर ट्रीटमेंट केली ना आणि विनूसुद्धा लवकर बरा होईल, तुम्ही काही काळजी करू नका काकू. तर काकूच्या डोळ्यात अश्रूंचा थेंब आलेला असतो. इकडे आता सिंधू ही सावीला बस स्थानकावरून घरी आणते आणि म्हणते की सावी, आपण एका ठिकाणी जाणार आहोत, लगेच तू बॅग पॅक करायला घे. तेव्हा मोठ्याने ओरडत सावी म्हणते की विनूच्या घरी जाणार आहोत का? आणि नाचतच सावी आतमध्ये तयारीला जाते. तेव्हा सिंधू विचार करते की सावीच्या मनात फक्त विनू आणि राघवचाच विचार आहे, तर आता काय करायचं? सिंधू म्हणते की मलाच असं काहीतरी करावं लागेल की सावी ही विनू आणि राघवला विसरली पाहिजे. इकडे आता डॉक्टर येऊन विनूला चेक करतात. विनूला तपासल्यानंतर विनूला त्रास होत असतो. राघव विनूची ती अवस्था बघून डॉक्टरांना म्हणतो की त्याला आजच एवढा त्रास का होतोय? तर डॉक्टर म्हणतात की त्याची आता अजून काळजी घ्यायला हवी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की विनू पडल्यामुळे त्याला इंजुरी झाली आहे, तेव्हा त्याला आता ॲडमिट करावं लागेल. तेव्हा विनू म्हणतो की आई, डॉक्टर काकूंना बोलवतो, त्यांनीच मला बरं केलं होतं. तर लगेचच डॉक्टर म्हणतात की कोण आहे त्या डॉक्टर आणि कुठे आहेत? तर मधू म्हणते की त्या दहीगावला असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मग त्यांना एमर्जन्सीमध्ये बोलावून घ्या. तेव्हा राघव म्हणतो की त्या एमर्जन्सी काय कधीच नाही येऊ शकणार. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही विनूला त्यांच्याकडे घेऊन जा, कारण यामध्ये पेशंटचा माइंड पॉवरसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या ट्रीटमेंटने जर आपण ठीक होऊ हे विनूला वाटत असेल तर मग त्या डॉक्टरांची तुम्ही ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला हे डॉक्टर आता राघवला देतात. तर मधू म्हणते की ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता मी त्यांना टेम्पररी पेनकिलर देतो. तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही खरंच डॉक्टर आहात ना, का पैसे देऊन डॉक्टर झालात? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात काय म्हणायचं मिस्टर राघव तुम्हाला? राघव म्हणतात की आम्ही आमच्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला इथे बोलावलं आणि तुम्ही आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला सांगतात. इकडे आता सिंधू ही सावीची कपड्यांची बॅग पॅक करत असते. तेवढ्यात मंगेश तिथे येत म्हणतो की अगं सिंधू, तुम्ही इथे का बसलात? गावात नवरात्रीचा उत्सव सुरू होतोय. तर सिंधू ते कपडे पॅक करत असलेली बघून मंगेश म्हणतो हे काय, कुठे निघालात तुम्ही? तर सावी म्हणते ओळख बरं. तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधूच्या गावी चाललात? तर सावी म्हणते नाही. तर मंगेश म्हणतो मग कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी चालला असताल? तर सावी म्हणते तेही नाही. तेव्हा मग मंगेश म्हणतो कुठे चाललात? तर सावी म्हणते आम्ही पुण्याला विनूच्या घरी चाललोय. ते ऐकून मंगेश हा सिंधूकडे बघू लागतो. इकडे डॉक्टरांना बोलल्यानंतर मधू ही राघवला बाजूला नेते आणि म्हणते की राघव, तू हे काय करतोयस? ते डॉक्टर आपल्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी धावत पळत इथे आले आणि तू त्यांना असं बोललास. राघव म्हणतो की कसा शांत राहू मी? तुमचं दोघांचं सततच चाललंय की दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा. मधू म्हणते की अरे, पण त्या सिंधूच्या औषधामुळे वेणूला फरक पडला होता. तर राघव म्हणतो ती काय जगातली एकमेवच चांगली डॉक्टर आहे का? राघव म्हणतो आपण त्याला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो. तू म्हणते की पण त्याची इच्छा नाहीये ना, तेव्हा तू त्याला का त्रास देतोय? राघव म्हणतो की सिंधू या जगातली विनूची शेवटची ट्रीटमेंटर जरी असली ना, तरी मी तिच्याकडून ट्रीटमेंट करून घेणार नाही.
तर इकडे मंगेश हसतच म्हणतो की अरे वा, किती आनंदाची बातमी आहे. तर हसतच सावी म्हणते की आम्ही नवरात्रीसुद्धा तिकडेच पोलीस काकांसोबत साजरी करणार आहोत. मंगेश म्हणतो चला, तर तुझ्या आईने तुझं ऐकलं आणि तिच्या मनाचंही ऐकलं. तेव्हा सावी म्हणते की आम्हाला खूप मजा येणार आहे. सावी म्हणते की वेणूची फॅमिली खूप मोठी आहे बरं का. तर मंगेश म्हणतो की मग सगळ्यांशी फ्रेंडशिप कर तू सावी. सावी म्हणते की मंगू तू पण चल ना. तर मंगेश म्हणतो इथली कामं सोडून कसं येऊ. मंगेश म्हणतो की तसेही वेणूचे बाबा आहेतच तिथे, ती तुमची व्यवस्थित काळजी घेतील. तरीसुद्धा मंगेश सिंधूकडे बघत म्हणतो की तुम्हाला जर काही लागलं तर मी आहेच. तेव्हा सावी म्हणते की मंगू तू टेन्शन घेऊ नकोस. इकडे आता ऋतुराज हा काकूला समजावू लागतो आणि म्हणतो की वहिनी, यामध्ये विनूची काही चूक नाहीये. या सगळ्या गोष्टी विनूच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत. ऋतुराज म्हणतो की विनू अगोदरच पायामुळे खचलेला आहे, देव करो आणि त्याचा पाय लवकरच बरा हो. तर काकू म्हणते की तुझं सुद्धा बरोबर आहे रे ऋतुराज. काकू म्हणते की माझं चुकलं, मी विनायकला एवढं बोलायला नको होतं. ऋतुजा म्हणते की देवीच्या नवरात्रीला सुरुवात होते तेव्हा आपण घरात घट बसवणार आहोत ना. तर काकू म्हणते की वेणूसाठी ही पहिले नवरात्र आहे आपल्या घरातली. ऋतुराज म्हणतो की आपण वेणूच्या पाय बरा होण्यासाठी देवीकडे प्रार्थना करू आणि आपण घरामध्ये मग मोठा उत्सव करायचा का. तर ऋतुजा म्हणते की चांगली आयडिया आहे. तर ऋतुराज लगेचच तयारीला लागतो. तेव्हा काकू म्हणते की अगं ऋतुजा, खरंच वेणू माझ्यामुळे दुखावला का, पण मला त्याला दुखवायचं नव्हतं. राघव आणि मधूची मला काळजी वाटते म्हणून मी हे सर्व केलं. काकू म्हणते की आता आपलं सगळं व्यवस्थित चाललंय तेव्हा आपलं अजून काही वाईट व्हायला नको एवढंच वाटतं. तेव्हा ऋतुजा काकूला समजावते आणि म्हणते की वेणूचं हेच वय आहे शिस्त लावण्याचं. तेव्हा राघवने सुद्धा त्यांचं कर्तव्य केलं आणि तुम्ही सुद्धा कुटुंब प्रमुखाने तुमचं कर्तव्य केलं. तेवढ्यात त्यांची बोलणी ऐकून अन्वी तिथे येते आणि बोलणी ऐकत म्हणते की बरोबर आहे, उंदराला मांजर साक्ष, तशी तुमची दोघींची गंमत चालली. आजी म्हणते की वेणू सिंधू मामीशी फोनवर बोलतो म्हणून तू त्याचा राग करतेस का, अशी वागतेस आजी तू. अन्वी म्हणते की तुला माहिती आहे का आजी, तू वेणूसोबत अशी वागली ना त्यामुळे राघव तुझ्यावर केस सुद्धा करू शकतो. तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो. अन्वी म्हणते की जेव्हा तुम्ही वेणूला या घरी आणलं तेव्हा तुम्हाला या गोष्टी कोणी सांगितल्या नाही का. ऋतुजा म्हणते की अगं ही तुझी आजी आहे, तिच्याशी तू असं बोलतेस का. तेव्हा अन्वी म्हणते की मी खरं तेच बोलते, मी कशाला घाबरू खरं बोलायला. अन्वी म्हणते की ही जेलर सारखी वागते. तेव्हा काकू म्हणते की अन्वी इतके दिवस हे घर मी सांभाळलंय, तेव्हा कुणाशी कसं वागायचं ते तू मला शिकवणार आहेस का. अन्वी म्हणते की खरंच आजी तू हे कुटुंब सांभाळलंस का. असं जर असतं ना सगळेजण खूप आनंदी असते, नाहीतर हे असे सिरियस आणि बोरपणे वागलेच नसते. तेव्हा काकू अन्वीला तिच्या रूममध्ये ताबडतोब जायला सांगते. काकू म्हणते की मला उठायच्या अगोदर अन्वी तू माझ्या डोळ्यासमोरून चालती हो. तर अन्वी म्हणते की काय करणार आहेस तू, माझ्या आईला जसं तू बोलून टॉर्चर केलंस तसं मला करणार आहेस का. अन्वी म्हणते की जाते मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव आजी तू, की तू जर अशीच वागत राहिली ना तर ह्यापैकी कुणीही तुझ्यासोबत असणार नाहीये. अन्वी म्हणते की म्हातारपणी तू एकटी पडशील, माझा सल्ला घ्यायचा तर घे. तर रागाने अन्वी तेथून निघून जाते. तेव्हा ऋतुजा काकूला समजावत म्हणते की मूर्ख आहे ती, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा काकू ही विचार करू लागते. इकडे आता विनू हा कॉटवर बेडरूममध्ये राघव समोर असतो. तर राघव हा विनूकडे बघत विचार करत असतो. तेवढ्यात राघव हा बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसतो. तर विनू उठून बसतो. तेव्हा राघव म्हणतो की बाळ तू माझ्याकडे ये. तेव्हा विनू म्हणतो की मला उठताही येत नाही, मी कसा येऊ. राघव म्हणतो की तू ट्राय तर कर, तुला चालता येईल नक्की. तेव्हा विनू हा उठून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागतो. तर लगेचच विनू हा कॉटवरून त्याच्या पायावर उभा राहतो. तर राघव म्हणतो कमॉन विनू, तू हे करू शकतोस, तू माझ्याकडे येऊ शकतोस, प्रयत्न कर. त्यानंतर राघव म्हणतो की विनू तू हळूहळू आता एक एक पाऊल माझ्याकडे टाकत हळूहळू ये. तेव्हा विनू एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागतो. तर आता विनू राघवच्या अगदी जवळ येतो. पण तेवढ्यात विनूच्या पायाचा तोल जाऊन विनू हा खाली पडतो. तेव्हा ते बघून राघवला मोठा धक्का बसतो. तर आता विनू पुन्हा पडला आणि पायावर उठू शकत नसल्याचे समजताच मधू अखेर सिंधूला फोन करून बोलावून घेते. तर सिंधू ही सावीसोबत तिची कपड्याची बॅग भरून रत्नपारख्यांच्या घरी आलेली असते. घराचा दरवाजा उघडताच काकूला सिंधू दिसते आणि काकू लगेच मधूला म्हणते की राणी हिला तू बोलावलंस का. तेव्हा मधू म्हणते की हो. आणि मधू सिंधूला म्हणते की फक्त एका डॉक्टर या नात्याने तुम्ही इथे राहणार आहात हे विसरू नकोस. तेव्हा लगेचच सिंधू ही रागाने राघवकडे बघते आणि तिची बॅग घेऊन सावीसोबत आतमध्ये जाऊ लागते.
तर राघवसुद्धा रागाने आता सिंधूकडे बघतो. तेव्हा आता सावी आणि सिंधू अखेर रत्ने पारखांच्या घरात आली आहे. तर आता सावी आणि वेणू राघव आणि सिंधूला कसे एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.